Good morning everyone. Today we are going to learn the subject mathematics class 7. Here the chapter name is algebraic expression and operation on them. Then subtopic is introduction to algebraic expression. Then which way we can identify the algebraic expression, कशा पद्धतीने आपण algebraic expression हे दिलेले इक्वेशन आहे असं आपण म्हणू शकतो. तर आपले काही उद्दिष्ट आहेत की ज्या पद्धतीने आपण काय करणार आहे आजचा सेशन फॉलो करणार आहे. तर आपण कोणकोणत्या पॉइंटने जाणार आहे. फर्स्ट इज डिफाइन व्हेरिएबल अँड द कॉन्स्टंट. कशा पद्धतीने आपण त्याची व्याख्या सांगू शकतो. व्हेरिएबल म्हणजे काय किंवा कॉन्स्टंट म्हणजे काय. एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय. आपण दिलेलं जे काही समीकरण आहे ते समीकरण हे अल्जेब्रिक एक्सप्रेशनच आहे का हे आपण कशा पद्धतीने आयडेंटिफाय करू शकतो. ॲज वेल आयडेंटिफाय द फॅक्टर अँड द कोएफिशियंट. दिलेल्या समीकरणामध्ये फॅक्टर कोणता आहे, कोएफिशियंट कोणता आहे, कोएफिशियंट म्हणजे सहगुणक कोणता आहे ते आपण कशा पद्धतीने ओळखणार. किंवा दिलेल्या एक्सप्रेशनची आपण ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन, त्याची बेरीज कशा पद्धतीने करू शकतो, त्याची वजाबाकी कशा पद्धतीने करू शकतो हे आपण आज या सेशन मध्ये पाहणार आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन एक्सप्रेशन. आणि दिलेलं जे एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबल घेऊन आपण त्याची अमाउंट किंमत कशा पद्धतीने काढू शकतो ते सुद्धा या पाठामध्ये शिकणार आहोत. फर्स्ट इज अ व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे काय. तर a variable is a letter or symbol that represent a number. दिलेलं जसं की आपण ABCD म्हणतो, ABCD मधलं कोणतंही लेटर जर आपल्या समीकरणामध्ये आलं तर आपण त्याला व्हेरिएबलने काय करू शकतो, नोट करू शकतो. अननोन क्वांटिटी म्हणजे तुम्हाला जर एखादं लेटर आवडतंय as like B M N X Y Z काय आवडत असेल ते लेटर जर आपल्या इक्वेशन मध्ये आलं तर आपण त्याला काय नोट करू शकतो. इट इज अ व्हेरिएबल. as here is some example 8 plus n is equal to 12. तर तुम्ही सांगू शकाल की याच्यामध्ये व्हेरिएबल कोणता आहे. तर as like आपल्याला समोर दिसतोय जसं की आपण माहिती पाहिलेली आहे आपला व्हेरिएबल असणार आहे n. then a variable can use any letter of the alphabets except मध्ये आहे अपवादामध्ये 0 and needs to be lower case. म्हणजे शून्य आपण त्या ठिकाणी घेऊ शकणार नाही. जर आपण ओ हे लेटर कॅरी करतोय तर आपण दुसरा जर लेटर आपल्या याच्यामध्ये शून्य येत असेल तर आपल्याला ओ आणि शून्य मधला फरक आयडेंटिफाय करायला काय होईल थोडासा क्रिटिकल जाईल. सो शून्य आपण किंवा ओ त्या ठिकाणी घेणार नाही. इट डज नॉट हॅव अ फिक्स व्हॅल्यू. फिक्स व्हॅल्यू घ्यायची नाहीये. ॲज लाईक आपण या ठिकाणी एक्झाम्पल्स घेतलेले आहेत n+5 x-7 w-25. तुम्हाला जर वाटत असेल तर तुमचं एखादं व्हेरिएबल तुम्ही घेऊ शकता आणि कॉन्स्टंट टर्म त्याच्यामध्ये ऍड करू शकता. ओके. देन कॉन्स्टंट अँड द कोएफिशियंट. स्थिरांक आपण कशा पद्धतीने आयडेंटिफाय करणार दिलेल्या इक्वेशन मध्ये किंवा सहगुणक कशा पद्धतीने आयडेंटिफाय करणार आहे. तर कॉन्स्टंट हॅज अ फिक्स व्हॅल्यू. कॉन्स्टंट म्हणजे काय, ही पूर्ण संख्या दिलेली आहे ती स्थिरांक आहे. जसं तुम्ही सांगू शकता 25 असेल, 45 असेल, 75, 65 वगैरे काय तुम्हाला जमत असेल ती संख्या आपण स्थिरांक म्हणून घेऊ शकतो. न्यूमेरिकल फॅक्टर्स ऑफ अ टर्म इज कॉल्ड एज द कोएफिशियंट. एखादा जर आपल्याला व्हेरिएबल दिलेला आहे, व्हेरिएबलच्या अगोदर एखादी संख्या आपल्याला दिलेली आहे, ती संख्या म्हणजे आपला काय असणार आहे सहगुणक. बेसिकली आपल्याला दिलाय 6x. मग आपण जर कोएफिशियंट काढायचं म्हटलं तर व्हेरिएबलच्या अगोदरचा शब्द म्हणजे काय सांगू शकतो आपण. देयर इज अ कोएफिशियंट इज 6. ओके. फॉर एक्झाम्पल 12, 9, 5 and 15. Okay, and the example is 4xy plus 2x minus 8. Here is some algebraic expansion is there. तर आपण याच्यामधून आता आपण ज्या तीन प्रॉपर्टीज शिकलो कोणत्या, व्हेरिएबल्स असेल, कॉन्स्टंट आणि कोएफिशियंट, हे आपल्याला काय करायचे आहे सेपरेट करायचे आहे. तर व्हेरिएबल्स मध्ये आपण कोणता टाकणार आहे तर x आणि y. कॉन्स्टंट मध्ये कोण जाणार आहे तर 8 आणि कोएफिशियंट मध्ये 4 and 2. ऑल गेट दॅट. देन अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आता आपण कुठपर्यंत आलेलो आहे तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपण कशा पद्धतीने सांगणार आहे तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन दॅट कंटेन्स कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल आर नोन एज टू बी अल्जेब्रिक एक्सप्रेशन. ज्याच्यामध्ये कॉन्स्टंटचा पण समावेश आहे, ज्याच्यामध्ये कोएफिशियंट एज वेल एज व्हेरिएबलचा पण समावेश आहे, इज ऑल्सो कॉल्ड एज द अल्जेब्रिक एक्सप्रेशन. या सगळ्याला आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन असं म्हणू शकतो. अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज अन एक्सप्रेशन that contains at least one variable, operation and the constant. आता सांगितल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काय असणार आहे एक व्हेरिएबल असणं गरजेचं आहे. व्हेरिएबल म्हणजे एक ABCD चा एखादा नंबर त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ऑपरेशन मध्ये आपण व्हेरिएबल प्लस कोएफिशियंट असणं गरजेचं आहे. ॲज वेल त्या इक्वेशनची सांगता करण्यासाठी कॉन्स्टंट असणं सुद्धा गरजेचं आहे. हियर इज सम एक्झाम्पल फॉर दॅट. m+8. सेकंड वन r-3. थर्ड वन 4xy minus 5 plus 12 and fourth one is 2mn plus 24 minus 12m. Then here is identify the term of an expression. जर आपल्याला समीकरण दिलेलं आहे, समीकरणामधले
काय करायचं आहे, ओळखायचं आहे किंवा आयडेंटिफाय करायचं आहे. अ टर्म इज अ पार्ट ऑफ एन एक्सप्रेशन. दिलेली जी पद आहे ते पद हे एक्सप्रेशन ओळखण्यासाठी अतिशय गरजेचं आहे. ऍडेड ऑर द सबट्रॅक्टेड, याची आपल्याला एकतर त्याची बेरीज करावी लागते, एकतर त्याची वजाबाकी करावी लागते. इन एक्सप्रेशन 9y plus 4, एक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 9y plus 4 and second one is a 9xy plus 4. Here is the difference of the x. पहिल्या इक्वेशन मध्ये x दिलेला नाही आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये आपल्याला x दिलेला आहे. Then above term here is having a two terms. दोन्ही मध्ये सारखी टर्म काढायची म्हटलं तर आपण कोणती काढू शकतो, 9y and the 4. दोन्ही टर्म मधून आपण ही पद सारखी काढू शकतो. Then also here is the second example is 5x plus 6 minus 4x. Also same term कोणते आहेत, there is called as the alike term. alike म्हणजे एकदम सारखे पद कोणते आहेत आपल्याला इथे दिसतात, ज्यांचा व्हेरिएबल सारखा असतो त्या पदांना आपण काय म्हणतो तर alike term किंवा सारखी पदे. जसं की आपण या ठिकाणी सांगू शकतो 5x or the 4x. ओके, then this expression has the three terms, म्हणजे तीन पद याच्यामध्ये आहेत. कोणकोणती आहेत, 5x असेल, 6 and the 4x. मग alike term मध्ये आपण कोणाचा इन्क्लूड करू शकतो, alike term are terms who have the same variable raised to the same power. त्यांची जी पॉवर आहे ती कशी असायला हवी, सेम असायला हवी. In the expression above 4x and the 5x are the like term. Then types of the algebraic expression. Here is the three types of algebraic expression. First one is the monomial, second one is the binomial and the third one is the trinomial. तर मोनोमियल आपण कसं सांगू शकतो की ही याच्यामध्ये फक्त एकच क्वांटिटी असणार आहे. जसं की आपण घेऊ शकतो 6xy किंवा 7m. ओके, बायनोमियल मध्ये फक्त किती पद असणार आहे, दोन पदे असणार आहेत. जसं की आपण सांगू शकतो 2x plus 2y. देन ट्रायनोमियल्स मध्ये फक्त किती पदे असणार आहे, तीन पदे असणार आहेत. देन अल्जेब्रिक एक्सप्रेशन which contains only one term. ज्या पदीमध्ये फक्त एकच पद असणार आहे तिला आपण मोनोमियल असे म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल 8xy. देन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन which two terms are called as the binomial. बहुपदी आपण कधी म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये ज्यावेळेस दोन पदे असणार आहेत त्यावेळेस आपण त्याला बहुपदी असे म्हणू शकतो. देन अल्जेब्रिक एक्सप्रेशन which contain three terms are called as the trinomial. ट्रायनोमियल्स मध्ये म्हणू शकतो, त्रिपदी कधी म्हणू शकतो, ज्यावेळेस त्याच्यामध्ये किती पदे पाहिजेत आपल्याला, तीन. फॉर एक्झाम्पल इज 5a plus 6b plus 8. देन इव्हॅल्युएट द अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आता आपण त्याच्यामध्ये दिलेले जे काही व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलची किंमत आपण त्या ठिकाणी घेणार आहे, दिलेल्या इक्वेशन मध्ये ती किंमत भरणार आहे आणि आन्सर आपल्याला मिळणार आहे. देन इव्हॅल्युएट एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन सबस्टिट्यूट नंबर्स फॉर व्हेरिएबल एंड द सिम्प्लिफाय. एक सोडवायचे आपल्याला, सिंपल आहे. देन m plus 8, m ची किंमत आपल्याला किती प्लेस करायची आहे, 2 प्लेस करायची आहे. जसं की m plus 8 म्हणजे आपण m च्या ठिकाणी 2 प्लेस केलेला आहे, 2 plus 8 इज इक्वल टू किती आन्सर आलेला आहे आपला 10. देन सेकंड इक्वेशन इज r minus 3. तर r ची किंमत आपल्याला त्या ठिकाणी प्लेस करायची आहे 5. देन वी हॅव टू गेट द 5 minus 3. 5 minus 3 किती मिळेल आपल्याला, तर आन्सर इज 2. देन सिम्प्लिफाय करायचं, काय सोडवायचं आपल्याला, तर कंबाईन लाईक टर्म अँड कंप्लीट द ऑपरेशन. ऑपरेशन सोडवायचं आहे म्हणजे m इज इक्वल टू किती किंमत टाकायची आपल्याला, 2. आपलं इक्वेशन आहे m plus a plus 2m, म्हणजे 2m आपल्याला दिलेल्या इक्वेशन मध्ये मिळालेले आहे. फर्स्ट वन वी हॅव टू प्लस आणि आपल्याला बेरीज करायची आहे. कशाची बेरीज करावी लागेल आपल्याला, दिलेल्या m ची. m plus m, हियर इज वी ऑब्टेन द 2m and 8 आहे तसंच राहणार आहे. वी गेट द इक्वेशन 2m plus 8 and then आता m ची किंमत आपल्याकडे किती टाकायची, आपल्याला 2 टाकायची आहे. therefore 2 into 2 plus 8, 2 into 2 we get the 4 आणि 4 plus 8 म्हणजे 4 अधिक 8 आपल्याला किती व्हॅल्यू मिळणार आहे, तर 12. देन आहे जर आपल्याला दिलेलं इक्वेशन कसं असणार आहे, तर लेखी पद्धतीत आपल्याला पेपर मध्ये विचारले जातात, तर आपल्याला कन्फ्युजन होतं की आपण बेरीज कोणत्या गणितामध्ये करायची किंवा वजाबाकी कोणत्या गणितामध्ये करायची. जर आपल्या दिलेल्या गणितामध्ये आपल्याला सम असेल, मोर दॅन, इन्क्रीज, प्लस और ऑल टुगेदर असे जर काही शब्द आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर आपल्याला काय करावे लागते, बेरीज करावी लागते. देन जर आपल्याला डिक्रीज, लेस, डिफरन्स, मायनस, हाऊ मेनी मोर असे जर शब्द आपल्याला त्या इक्वेशन मध्ये जर मिळाले तर आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, सबट्रॅक्शन करू शकतो. आणि देन आता हा जर तुम्हाला टॉपिक समजला असेल तर काही माझे एक्झाम्पल्स आहेत समोर, ते तुम्ही मला सोडून नक्की सांगा की तुम्हाला कशा पद्धतीने मी शिकवलेला पाठ समजला असेल किंवा नाही.